ऐकूया शनिदेवाची कथा. ऐकायला सुरुवात करूया. एकदा स्वर्गात 9 ग्रहांमध्ये सर्वात श्रेष्ठ कोण या प्रश्नावर वादविवाद सुरू झाला. वाद इतका वाढला की त्यांच्यात भयंकर युद्धाची परिस्थिती निर्माण झाली. निर्णयासाठी सर्व देवराज इंद्रदेवांकडे गेले आणि म्हणाले, हे देवराज, आपल्यामध्ये श्रेष्ठ कोण आहे हे तुम्हालाच ठरवावे लागेल. देवांचा प्रश्न ऐकून देवराज इंद्र देखील गोंधळून गेले. इंद्रदेव म्हणाले, मी या प्रश्नाचे उत्तर देऊ शकत नाही. आपण सर्वजण पृथ्वीवरील उज्जैनी नगरीत राजा विक्रमादित्याकडे जातो आहेत. देवराज इंद्रांसह सर्व ग्रह, देवी देवता सर्व उज्जैन नगरीत पोहोचले. राजवाड्यात पोहोचल्यानंतर देवांनी त्यांना त्यांचा प्रश्न विचारला. तेव्हा राजा विक्रमादित्यही काही काळ काळजीत पडले, कारण सर्व देव आपापल्या शक्तीमुळे महान होते. त्यांच्या क्रोधाच्या उद्रेकामुळे लहान किंवा मोठ्या कोणालाही बोलवल्याने भयंकर नुकसान होऊ शकते. अचानक राजा विक्रमादित्याला उपायाचा विचार आला आणि त्याने सोने, चांदी, कांस्य, तांबे, शिसे, कथील, जस्त, अभ्रक आणि लोखंड या वेगवेगळ्या धातूंचे 9 सिंहासन तयार करून घेतले. त्याने धातूच्या गुणधर्मानुसार सर्व सिंहासने एकामागे एक अशी मांडली. देवांना त्यांच्या संबंधित सिंहासनावर बसण्यास सांगितले. देव बसल्यानंतर राजा विक्रमादित्य म्हणाला, तुमचा निर्णय आपोआप झाला आहे. सिंहासनावर जो प्रथम बसतो तोच श्रेष्ठ आहे. राजा विक्रमादित्याचा निर्णय ऐकून भगवान शनी रागावले आणि शेवटच्या आसनावर बसल्यामुळे स्वतःला कनिष्ठ समजत म्हणाले, राजा विक्रमादित्य, मला शेवटच्या आसनावर बसवून तू माझा अपमान केला आहेस. तुला माझ्या शक्तींची जाणीव नाही. मी तुला नष्ट करेन. शनिदेव म्हणाले, सूर्य एका राशीवर 1 महिना, चंद्र 2.5 दिवस, मंगळ 1.5 महिने, बुध आणि शुक्र 1 महिना, गुरु 13 महिने, पण मी एका राशीवर 7.5 वर्ष 7.5 राहतो. मी माझ्या क्रोधाने महान देवांना त्रास देत आहे. 7.5मुळे रामाला जंगलात राहावे लागले आणि 7.5मुळेच रावणाला युद्धात मरण पत्करावे लागले. राजा, आता तुम्हीही माझ्या रागापासून वाचू शकणार नाही. यानंतर इतर ग्रहांचे देव आनंदाने निघून गेले, परंतु शनिदेव तिथून मोठ्या क्रोधाने निघून गेले. राजा विक्रमादित्य पूर्वीप्रमाणेच न्याय देत राहिले. त्यांच्या राज्यातील सर्व स्त्री पुरुष खूप आनंदाने जगत होते. काही दिवस असेच गेले. दुसरीकडे शनिदेव आपला अपमान विसरले नव्हते. विक्रमादित्याचा बदला घेण्यासाठी एके दिवशी शनिदेव घोडे व्यापाऱ्याचे रूप धारण करून अनेक घोडे घेऊन उज्जैनी शहरात पोहोचले. व्यापाऱ्याच्या राज्यात येण्याची बातमी कळाली तेव्हा त्याने त्याच्या घोडे रक्षकाला काही घोडे खरेदी करण्यासाठी पाठवले. ते घोडे खूप मौल्यवान होते. जेव्हा घोडे रक्षक परत आला आणि त्याने सांगितले तेव्हा राजा विक्रमादित्य स्वतःला त्याने एक सुंदर शक्तिशाली घोडा निवडला. राजा घोड्याचा वेग तपासण्यासाठी घोड्यावर स्वार झाला. घोडा विजेच्या वेगाने धावू लागला. वेगाने धावणारा घोडा राजाला एका दूरच्या जंगलात घेऊन गेला. नंतर राजाला तिथे सोडून जंगलात कुठेतरी गायब झाला. राजा त्याच्या शहरात परतण्यासाठी जंगलात भटकू लागला, पण त्याला परतण्याचा कोणताही मार्ग सापडला नाही. राजाला भूक आणि तहान लागली होती. खूप भटकंती केल्यानंतर त्याला एक मेंढपाळ सापडला. राजाने त्याला पाणी मागितले. राजाने त्याला पाणी पिल्यानंतर त्याची अंगठी मेंढपाळाला दिली. मग त्याला मार्ग विचारून तो जंगलातून बाहेर पडला. जवळच्या शहरात पोहोचला. राजा एका व्यापाऱ्याच्या दुकानात बसला. काही वेळ विश्रांती घेतली. व्यापाऱ्याने राजाशी बोलल्यावर राजाने त्याला सांगितले की तो उज्जैन शहरातून आला आहे. राजा काही वेळ दुकानात बसला. तेव्हा व्यापाऱ्याची विक्री खूप वाढली. व्यापाऱ्याने राजाला खूप भाग्यवान मानले. आनंदाने त्याला जेवण्यासाठी त्याच्या घरी घेऊन गेला. व्यापाऱ्याच्या घरात एका खुंटीवर सोन्याचा हार लटकत होता. राजाला त्या खोलीत सोडून तो व्यापारी काही काळ बाहेर गेला. मग एक आश्चर्यकारक घटना घडली.
राजाच्या डोळ्यासमोर खुंटीने तो सोन्याचा हार गिळंकृत केला. जेव्हा व्यापारी खोलीत परतला आणि त्याला हार गायब असल्याचे आढळले तेव्हा त्याला राजा चोरीला गेल्याचा संशय आला, कारण त्या खोलीत राजा एकटाच बसला होता. व्यापाऱ्याने त्याच्या नोकरांना सांगितले की या परदेशी माणसाला दोरीने बांधून शहराच्या राजाकडे घेऊन जा. जेव्हा राजाने विक्रमादित्याला हाराबद्दल विचारले तेव्हा त्याने सांगितले की त्याच्या डोळ्यासमोर खुंटीने हार गिळंकृत केला होता. राजा रागावला आणि चोरीचा गुन्ह्यात विक्रमादित्यचे हातपाय कापण्याचा आदेश दिला. राजा विक्रमादित्यचे हातपाय कापल्यानंतर त्याला शहराच्या रस्त्यावर सोडण्यात आले. काही दिवसांनी एका तेलवाल्यानं त्याला उचलून त्याच्या घरी नेलं आणि त्याच्या तेलाच्या दाबावर बसवलं. राजा बैलांना हाक मारत राहिला. अशा प्रकारे तेलवाल्यांचा बैल हलत राहिला आणि राजाला अन्न मिळत राहिले. शनीच्या कोपाच्या 7.5 वर्षाच्या समाप्तीनंतर पावसाळा सुरू झाला. एका रात्री राजा विक्रमादित्य मेघ मल्हार गात होता तेव्हा नगराच्या राजाची कन्या राजकुमारी मोहिनी रथावर स्वार होऊन तेलवाल्याच्या घराजवळून जात होती. जेव्हा तिने मेघ मल्हार ऐकला तेव्हा तिला ते खूप आवडले. तिने गायकाला बोलवण्यासाठी एक दासी पाठवली. दासी परतली आणि राजकुमारीला अपंग राजाबद्दल सर्व काही सांगितले. राजकुमारीला त्याच्या मेघ मल्हाराने खूप मोहित केले, म्हणून सर्व काही माहीत असूनही तिने अपंग राजाशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. राजकुमारीने हे तिच्या पालकांना, तिच्या वडिलांना, तिच्या पित्यांना सांगितले तेव्हा त्यांना खूप मोठा धक्का बसला. राणीने मोहिनीला समजावून सांगितले, मुली, तुझ्या नशिबात एखाद्या राजाची राणी होण्याचे लिहिले आहे. मग तू त्या अपंग माणसाशी लग्न करून स्वतःच्या पायावरती कुऱ्हाड का मारून घेत आहेस? राजकुमारीने तिचा हट्टीपणा सोडला नाही. तिच्या हट्टीपणाची पूर्तता करण्यासाठी तिने खाणेपिणे बंद केले. आपला जीव देण्याचा निर्णय तिने घेतला. शेवटी राजा आणि राणीला राजकुमारीचे लग्न अपंग विक्रमादित्यशी करण्यास भाग पाडले. लग्नानंतर राजा विक्रमादित्य आणि राजकन्या एका तेलवाल्याकडे राहू लागले. त्याच रात्री स्वप्नात शनिदेव राजाला म्हणाले, राजा, तू माझा राग पाहिला आहेस. माझा अपमान केल्याबद्दल मी तुला शिक्षा केली आहे. राजाने शनिदेवांना क्षमा करण्यास सांगितले आणि प्रार्थना केली, हे शनिदेव, तुम्ही मला जे दुःख दिले आहे ते दुसऱ्या कोणालाही देऊ नको. शनिदेवांनी थोडा वेळ विचार केला आणि म्हणाले, राजा, मी तुझी प्रार्थना स्वीकारतो. जो कोणी पुरुष असो वा स्त्री माझी पूजा करतो, शनिवारी उपवास करतो आणि माझे व्रतकथा ऐकतो, त्याला माझे नेहमीच आशीर्वाद मिळतील. जेव्हा राजा विक्रमादित्य सकाळी उठला तेव्हा त्याला त्याचे हातपाय पाहून खूप आनंद झाला. त्याने मनातल्या मनात भगवान शनिदेवांची प्रार्थना केली. राजाचे हातपाय साबूत पाहून राजकन्येलाही आश्चर्य वाटले. मग राजा विक्रमादित्याने स्वतःची ओळख करून दिली आणि भगवान शनिदेवाच्या क्रोधाची संपूर्ण कहाणी सांगितली. जेव्हा व्यापाऱ्याला हे कळाले तेव्हा तो तेलवाल्याकडे धावला आणि राजाच्या पाया पडला. क्षमा मागितली. राजाने त्याला क्षमा केली, कारण हे सर्व भगवान शनिदेवाच्या क्रोधामुळे घडले होते. व्यापाऱ्याने राजाला त्याच्या घरी नेले आणि त्याला जेवू घातले. जेवताना तिथे एक आश्चर्यकारक घटना घडली. सर्वांसमोर त्या खुंटीने हार बाहेर टाकला. व्यापाऱ्याने त्याच्या मुलीचे लग्न राजाशीही लावले आणि राजाला अनेक सोन्यांचे दागिने, पैसे इत्यादी देऊन निरोप दिला. राजा विक्रमादित्य राजकुमारी मोहिनी आणि सेठच्या मुलीसह उज्जैनला पोहोचले. तेव्हा शहरातील लोकांनी त्यांचे आनंदाने स्वागत केले. दुसऱ्या दिवशी राजा विक्रमादित्याने संपूर्ण राज्यात घोषणा केली, शनिदेव सर्व देवांमध्ये श्रेष्ठ आहेत. प्रत्येक स्त्री पुरुषाने शनिवारी उपवास करावा आणि व्रतकथा ऐकावी. राजा विक्रमादित्याच्या घोषणेमुळे शनिदेव खूप प्रसन्न झाले. शनिवारी व्रत ठेवल्याने सर्व दुःख नष्ट होते.
व्रतकथा ऐकल्यामुळे शनिदेवाच्या कृपेने सर्व लोकांच्या इच्छा पूर्ण होऊ लागल्या. सर्वजण आनंदाने राहू लागले. आपणही ही व्रतकथा मनपूर्वक ऐकली त्याबद्दलही तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून आभार. कथा शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. श्री शनिदेवाय नमः.